नमस्कार. दिनांक 8 फेब्रुवारी. कथेचं शीर्षक आहे यवनास आत्मज्ञान. मंगळवेढ्याचा एक यवन महाराजांची सेवा करीत असे. वेड्यासारखे हिंडावे, भीक मागून खावे आणि महाराजांना चिलीम भरून द्यावी असा जीवनक्रम त्याचा होता. एकदा महाराजांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवून शक्तिपात करून त्यास आत्मज्ञानी केले. तेव्हापासून हा यवन सिद्ध पुरुष म्हणून प्रसिद्धीस आला. कोणाचा उद्धार करताना महाराज त्याचा धर्म, जातपात, शिक्षण, व्यवसाय, कुळ, गरिबी, श्रीमंती, रूप, वय, लिंग याचा विचार करीत नसत. त्याची चित्तशुद्धी झाली आहे की नाही हे ते पाहत असत. चित्तशुद्धीसाठी विकार नाहीसे होणे गरजेचे असते. विकार नाहीसे झाले की विरक्ती येते. विरक्ती फक्त संन्यासालाच यावी असा काही नियम नाही. गृहस्थाला, ब्रह्मचार्याला सुद्धा विरक्ती येऊ शकते. त्याला वयाची आडकाठी नसते. अमुक एक कारण लागते असेही नसते. कोणास पूर्वसंस्काराने, कोणी वेळी सावध झाल्याने, कोणास चिंतन मननाने, निधिध्यासाने अथवा अवतीभवतीने दुःख पाहिल्याने, कोणास जपतपादी साधना केल्याने, कोणास संत संगाने, कोणास सद्गुरु भेटीमुळे विरक्ती येते. विरक्ती येणे म्हणजे प्रपंच सोडणे नव्हे. प्रपंचात राहूनही विरक्त होता येते. विरक्त होणे म्हणजे ममत्व आणि आसक्ती नाहीशी होणे. ममत्व म्हणजे माझेपणाची भावना, मालकी हक्काची भावना. बायको, मुले, घरदार, शेतीवाडी, धनसंपत्ती हे सारे माझे आहे असे वाटणे हे ममत्व. आणि माझ्याशिवाय त्यांचे कसे होईल याची सतत काळजी वाटणे, त्याविषयी प्रेम वाटून सतत त्याचे चिंतन करणे, अधिकाधिक मिळवण्याची हाव लालसा उत्पन्न होणे, त्याच्या प्राप्तीसाठी कोणत्याही मार्गाला जाणे अथवा मन, सन्मान, कीर्ती, अपमान, अब्रू, प्रतिष्ठा यापासून सुख वा दुःख पावणे ही आसक्ती. संतांच्या सहवासाने ही आसक्ती, हे ममत्व कमी होते. याचा अर्थ माणूस अरसिक होतो, जीवन निरस होते असा मुळीच नाही. पण या गोष्टीचे खरे मूल्य किती ते कळल्याने मनुष्य तटस्थ होतो. कर्तव्य म्हणून साऱ्या गोष्टी करताना त्यात स्वतःला गुंतवून घेत नाही. त्या क्षणापुरता आनंद घेत पुन्हा अलिप्त होण्याची कला तो साध्य करून घेतो इतकेच. या कथेतील यवनाला नात्या गोत्याचे पाश नव्हते, धनसंपत्तीची लालसा नव्हती, मान अपमान नव्हते, कालचे दुःख नव्हते, उद्याची चिंता नव्हती, तशी आजचीही काळजी नव्हती. मिळाले तर खावे, नाहीतर उपाशीच राहावे अशी त्याची अवस्था होती. महाराजांच्या सहवासात असताना त्यांची सेवा, भक्ती आपण करतो हा भावही त्याने मनात ठेवला नव्हता. व्यवहारी जगाच्या दृष्टीने वेडेपणात जमा होणारी ही वृत्ती अजाणतेपणीच त्याला प्राप्त झाली होती. त्यामागे पूर्वजन्मातील संस्कार कारणीभूत असावेत हे तर खरेच, पण तो निस्संग होता हेच त्याचे वैशिष्ट्य होते. अशा निस्संगावरच गुरु कृपा लवकर होते हे सर्वांनी ध्यानात ठेवावे. धन्यवाद.